नमस्कार भक्तांनो, श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचा खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आता आपला श्रावण महिना सुरू आहे। तर श्रावण महिन्यामध्ये आपण नेहमी रुद्र अभिषेक करत असतो, जे भगवान शंकरांचे 108 नावं घेऊन आपण बेलपत्र वाहत असतो। आपण भगवान शंकरांना प्रसन्न करायचा सगळं काही प्रयत्न करत असतो। तर याआधी जर कोणाला रुद्र वाचता येत नाही किंवा कोणत्या कोणत्या सेवा करायचं आहे हे जाणून घ्यायचं असेल तर या चॅनलवरती याआधी मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे। त्यामध्ये शिव कवच, शिव महिम्न, रुद्राध्याय, कालभैरवाष्टकम, अमृत संजीवनी मंत्र आणि असे कित्येक तरी सेवा जी आहे ती मी यामध्ये रेकॉर्ड करून तुम्हाला दिलेला आहे। म्हणजे मी पूर्ण व्हिडिओ बनवून तुम्हाला दिलेला आहे। फक्त तुम्हाला तो व्हिडिओ चालू करायचा आहे आणि रुद्र अभिषेक जे आपण अभिषेक लावत असतो भगवान शंकरांच्या पिंडीवरती, तो अभिषेक आपल्याला त्याच्यावरती लावून द्यायचा आहे। आणि त्यानंतर तो व्हिडिओ चालू जर केला तुम्ही तर ते व्हायब्रेशन्स जे काही मंत्र आपण बोललेला आहे ते सगळं व्हायब्रेशन्स जे आहे त्यामध्ये जाणार आहे। तर असे अनेक प्रकारचे म्हणजे श्रावण महिना म्हणजे फक्त भगवान शंकरांचा महिना म्हणून असंही समजलं जात आहे। कारण श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकरांची पूजा केल्यानं त्यांचा भोलेनाथांचा आशीर्वाद आपल्याला भरभरून मिळत असतो। आणि भगवान शंकर हे जेवढे रुद्र अवतार घेऊन तांडव करतात तेवढेच ते भोलेनाथही आहे। म्हणजे त्यांना रागही तेवढाच येतो आणि लवकरात लवकर ते प्रसन्न सुद्धा होत असतात। जर आपण भगवान शंकरांना प्रसन्न केलं तर आपल्या आयुष्यामधलं जे काही दोष आहे, संतती आहे, संपत्तीचा प्रश्न आहे, संततीचा प्रश्न आहे, नोकरीचा प्रश्न आहे, घरातील ग्रह बाधा यांचा प्रश्न आहे, ते सर्व प्रकारचे जे बाधा आहे ते सर्व नष्ट होत असतात। आता रुद्र सर्वात महत्वाचा यामध्ये जी सेवा आहे ते रुद्राची सेवा आहे। भगवान शंकरांचा एक अवतार आहे रुद्र अवतार। तो त्यांनी केव्हा घेतला होता? जो भस्मासुर नामक एक राक्षस होता त्यांनी सगळ्या लोकांना म्हणजे जे काही देवता आहे त्यांना सगळ्यांना खूप त्रास द्यायचा काम करत होता। तो त्याचा वध करण्यासाठी भगवान शंकरांनी रुद्र अवतार घेतला होता। आणि जेव्हा रुद्र अवतार त्यांनी घेतला, भस्मासुराचा वध तर केलाच त्यांनी, पण त्यानंतर त्यांचा जो अवतार आहे तो शांत काही होईना आणि तो अवतार बघून सर्व देव सगळे घाबरून चालले होते। मग काय केलं त्यानंतर की सगळ्या देवतांनी मिळून जे आहे ते रुद्रचा याचा वाचन केला आणि भगवान शंकरांना तो प्रसन्न म्हणजे भगवान शंकरांना आवडतो तो रुद्र, असा आवडणारा जे भगवान शंकरांना अतिप्रिय आहे असा रुद्र त्यांनी वाचन केलं, जेणेकरून भगवान जे शंकर आहे त्यांचा जे राग होता तो नाहीसा झाला आणि ते प्रसन्न झाले। प्रसन्न झाल्यानंतर एखादी व्यक्ती प्रसन्न झाला तर काय करतं की ते आशीर्वाद देत असतात। आपण जर प्रसन्न झाला, आपल्या मुलांनी काहीतरी चांगले मार्क मिळवून आणले, चांगली नोकरी मिळाली किंवा एखादी स्पर्धा परीक्षा पास केला, आपण प्रसन्न होतो आणि आपण प्रसन्न होऊन त्यांना जे पाहिजे ते त्यांना आपण भेट देत असतो की हा मोबाईल पाहिजे, हा गाडी पाहिजे, हा अमुक पाहिजे, तमुक पाहिजे। तशाच प्रकारे जेव्हा देवता प्रसन्न होत असतात तेव्हा आपल्याला काहीच मागायचा असा प्रश्न राहत नाही, कारण देवतांना माहिती आहे की आपल्याला काय प्रिय आहे किंवा आपल्याला सध्या कशाची गरज आहे। म्हणून श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकरांना नक्की प्रसन्न करायला विसरूच नका तुम्ही। आता यामध्ये सेवा कोणती करायची आहे? सेवा तसं मी जे सांगितलेलं आहे म्हणजे व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तुम्हाला जसं सांगितले, तर त्या व्हिडिओमध्ये सगळं मेन्शन केलेलं आहे की काय तुम्हाला करायचं आहे। पण जर दिंडोरी प्रणित सेवा मार्गातर्फे तुम्हाला जर सांगू इच्छिले की तुम्हाला कोणती सेवा करायची आहे तर त्यामध्ये नित्य सेवा ग्रंथात भरपूर काही मंत्र आहे। हे नित्य सेवा ग्रंथ आहे, यामध्ये सगळं काही दिलेलं आहे। श्रावण मध्ये नित्य सेवा ग्रंथ हा सगळ्यांकडे प्रत्येकाकडे असायलाच हवा। तर यामध्ये सर्वात आधी रुद्राभिषेक जे आपण अभिषेक करत असतो, अभिषेक पात्र लावून द्यायचं आहे भगवान शंकराच्या पिंडीवर। आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला तुम्ही आता अभिषेकही तुम्ही दुधानी करा, दहीनी करा, तुपानी करा, साखरेनी करा। साखर म्हणजे पाण्यामध्ये साखर मिक्स करून त्याच्याने करू शकतो, पाण्यामध्ये कापूर मिक्स करून तुम्ही त्याच्याने करू शकतो, फक्त गाईचं जे दूध आहे त्याच्याने करू शकतो, फक्त जल आहे पाणी आहे ना तुमच्याकडे त्याच्याने करू शकतो, उसाचा रस आहे त्याच्याने आपण करू शकतो। त्यानंतरच जे गुळ आहे, गुळाचा पाणी
त्याने सुद्धा तुम्ही करू शकतो। जायफळ आहे, वेलची आहे, असे अनेक प्रकारचे लवंग आहे, या सगळ्या प्रकारे आपण जे अभिषेक आहे ते महादेवांचा करू शकतो। आता अभिषेक जर करायचा असेल तर माऊलींनी काय सांगितले, दिंडोरी प्रणीत जर तुम्ही सेवा मार्गामध्ये आहे तर दिंडोरी प्रणीत तर्फे जे आपण रुद्र करत असणार आहे किंवा श्रावणमध्ये जी महादेवांची सेवा सांगितली आहे, भगवान शंकरांची सेवा सांगितली आहे, त्यामध्ये आहे सर्वात आधी आपल्याला स्वामी सवण आपल्याला म्हणायचं आहे। तुम्ही जलाभिषेक जे आहे जे अभिषेक पात्र आहे ते लावून द्यायचं आहे भगवान शंकराच्या पिंडीवर आणि त्यानंतर सर्वात आधी श्री स्वामी सवण म्हणायचं आहे। त्यानंतर आपल्याला शिव कवच सर्वात आधी म्हणून घ्यायचंय। स्वामी सवण झाल्यानंतर एक माळ स्वामी समर्थांचा आपल्याला घ्यायचंय, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एक माळ घ्यायचा आहे। त्यानंतर शिवकवच आपल्याला घ्यायचं आहे। शिवकवच घेतल्याने एक आपल्या ओतीभोवती एक कवच तयार होतो, एक संरक्षण कवच तयार होत असतो, जेणेकरून कोणत्याही प्रकारची बाधा, दुःख, कष्ट, ग्रह पीडा जे काही आहे ते आपल्याला त्रास सुद्धा देऊ शकत नाही। शिवकवच घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला अमृत संजीवनी मंत्र, संजीवनी मंत्र, महामृत्युंजय मंत्र, महामृत्युंजय पंचप्रणवयुक्त मंत्र, शिव महिम्न, रुद्रध्याय, कालभैरवाष्टक आणि त्यानंतर महामृत्युंजय जे मंत्र आहे याचा तुम्ही एक माळ घेऊ शकता। तर अशा पद्धतीनं आणि शेवटच्या वेळी आपल्याला शिवनामावली घ्यायचं आहे। आता शिवनामावली आता रोज तुम्हाला जर रुद्र तुम्ही करत असाल तर पूर्ण अभिषेक जे आहे ते तुम्ही फक्त साधा पाण्याने करू शकता, त्याच्या इच्छेप्रमाणे असतं। जर काही नसेल, स्थिती चांगली नाही तर तुम्ही फक्त पाण्याने अभिषेक करा आणि शिवनामावली जी आहे म्हणजे एक एक नाव घेऊन आपण एक एक बेलपत्र वाहू शकता रोज, किंवा रोज तुम्ही फक्त तांदूळ जे आहे तांदूळाचा अखंड तांदूळ आपल्याला व्हायचंय, म्हणजे तुटके फुटके तांदूळ आपल्याला देवाला नाही व्हायचंय। अखंड तांदूळ आपल्याला एक नाव घेतलं, रुद्राय नमः, नमो नमः म्हणून एक तांदूळ व्हायचा आहे। त्यानंतर शिव हरे शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो, अशा प्रकारे ही 11 वेळा आपल्याला ही प्रार्थना म्हणायची आहे आणि यानंतर आपली जी सेवा आहे इकडे समाप्त होत असते। आता या सर्व जे मंत्र आहेत छोटे छोटे मंत्र ते तुम्ही 11 वेळा म्हणू शकता। महामृत्युंजय मंत्र आहे तो एक माळ घ्या, कारण जितका जास्त आपण सेवा करणार आहे तितका तो जे तीर्थ आहे तो तितकाच प्रभावी होत असणार आहे। तर इतकी साधी सोपी जी आपल्याला गुरुमाऊलींनी सेवा दिली आहे ती सेवा आपल्याला करायची आहे। आता ही सेवा केल्यानं काय होतं तुम्हाला मी परत सांगू इच्छिते की भगवान शंकर जे आहे, कोणत्याही देवाची तुम्ही जर प्रार्थना करणार आहे तर ते देव असं नाही आहे की ते एकच देणार आहे, ते देव जे आहे ते सर्व आपल्याला पुरवत असतात। ते कुलदेवतांचा आशीर्वाद आपल्याला देत असतात, संतती देत असतात, संपत्ती देत असतात, तुमच्या घरामध्ये जे काही ग्रह बाधा पीडा आहे त्या सर्व पीडेतून तुम्हाला मुक्ती ते देत असतात। त्यामुळे भगवान शंकरांना प्रसन्न करणे हा खूप सोपा आहे, कारण त्यांना भोलेनाथ म्हणलं जातात, भोळे बाबा आहेत आपले ते। तर अशी छोटीशी सेवा करून फक्त रोज तुम्हाला, आता मी जे व्हिडिओ बनवलेला आहे त्यामध्ये 1 तास 7 मिनिटाचा दिलेला आहे, 4 मिनिटं फक्त मी तुम्हाला सांगितलं आहे की असं जर म्हणायला गेलं तर फक्त 1 तासाची सेवा आहे रोज। तुम्ही जर शक्य झालं तर रोज 3दा तुम्ही ते अभिषेक करू शकता। फक्त तुम्हाला व्हिडिओ चालू करून लावून द्यायचा आहे, सकाळ, दुपार, संध्याकाळ असं तिन्ही वेळ तुम्ही जर भगवान शंकरांची रुद्राभिषेक करत असाल तर तुमच्या आयुष्यात असं कोणताच प्रश्न राहणार नाही। तर त्यासाठी मी तुम्हाला सांगू इच्छिते, विचार करा की तुमचा यामध्ये किती प्रश्न सुटतायत किंवा तुमचा याने काय फायदा होईल, तुमचे कोणते कष्ट, कोणते प्रश्न याने सुटणार आहे। तर 3 काळ जर केलं तर अतिउत्तम आहे, कारण श्रावण महिना आहे, जितका वेळ तुम्ही केला तितका वेळ तुम्हाला याचा पुण्य मिळणार आहे। कारण स्वामी समर्थ असो, भगवान शंकर असो, सगळे देव एकच आहे। कोणतेही देव तुमच्या काहीही त्यांना गरज नाही आहे कोणत्याही देवाला। तुम्ही जर 1 वेळा नामही घेतला, त्यांचा नामस्मरणही केला, श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमः शिवाय जरही म्हणला तर तो सुद्धा त्यांच्यावरती कर्ज असतो आणि ते व्याजासकट तुम्हाला परत देणार आहेत। तर असं नाही आहे की मी एकदा केलं तर भरपूर झालं, असं काहीच नाही आहे। तुमच्याकडे वेळ आहे तर तुम्ही नक्की दिवसभरही तुम्ही जर अभिषेक केला तर काहीच हरकत नाही। तर तेच मला सांगायचं होतं। अशा प्रकारे तुम्हाला श्रावणमध्ये अशी ही छोटीशी सेवा, फक्त 1 तासाची सेवा तुम्हाला करायचं आहे। तुमच्याकडे वेळ नाही आहे, तुमचं मन आहे की मी करू पण तुमच्याकडे वेळ
वेळ नाही आहे, तर ज्याला अभिषेक लावून द्यायचा आहे तो तिकडे अभिषेक होत राहणार आहे आणि इकडे मोबाईलमध्ये किंवा तुम्ही ते मोबाईल मधलं सेव्ह करून घ्या एकदाच. रोज रोज तुम्हाला असं वाटत असेल की माझा डाटा जाणार आहे, तर तुम्ही एकदाच तो व्हिडिओ जे आहे ते सेव्ह करून घ्या आणि रोज तो तुम्ही मोबाईलवरती लावून देत जावा आणि तिकडे जो आहे अभिषेक होत राहणार आहे, मोबाईल थ्रू व्हायब्रेशन जाणार आहे आणि तुमचं कामही तिकडे होत राहणार आहे. तर अशा प्रकारे तुमचा जर मनात असेल तर तुम्ही नक्की ह्या सेवा करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ बनवायला तसं उशीर झालेला आहे, गळा अजूनही माझं व्यवस्थित झालेलं नाही आहे, तरी पण हा गरजेचाच आहे, त्यामुळे बरं वाटत नाही अजून बी तेवढं असं. पण माफी मागते मी आधीच, कारण की हे सगळ्या व्हिडिओ आधीच टाकायला हवा होता मला श्रावण महिन्याच्या आधी. पण देर आहे दुरुस्त आहे, टाकणं हा महत्वाचा आहे, व्हिडिओ अपलोड करणं हा महत्वाचा आहे. थोडी तब्येत, थोडं घरातले कामं आवरणं, थोडं जास्त वेळ गेला माझा त्याच्यामध्ये, म्हणून थोडंसं उशीर झाला, त्याबद्दल मनापासून सॉरी तुम्हाला. तर श्रावण महिन्याच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. सांगितलेली सेवा नक्की करत जा. फूल नाही तर फुलाची पाकळी, काही नाही झालं तर शेवटी रुद्र करत जा, काही नाही झालं तर शिवनामावली करत जा. जे काही तुम्हाला जमलं तितकी सेवा तुम्ही नक्की करत जावा आणि भगवान शंकरांना प्रसन्न करून तुमच्या आयुष्यातील जे काही प्रश्न आहे ते सर्व प्रश्न मार्गी लागतीलच नक्कीच. तर श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब.